Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and the poem which we will see today or learn today, the name of that poem is Stay Calm, and it is written by none other than Grenville Cleazer. In the beginning, we will see the introduction of the author and the poet. Grenville Cleazer was the author of a long list inspirational books and guides to oratorical success and personality development. ग्रेनव्हिले क्लेझर यांचा जन्म 1868 साली झाला आणि मृत्यू 1935 साली झाला. ते एक लेखक होते ज्यांच्या प्रेरणादायी पुस्तक आणि मार्गदर्शकांची एक लिस्टच आहे, एक यादीच आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी आपण उत्कृष्ट असं वक्तृत्व कसं करावं आणि आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व कसं डेव्हलप करावं, त्याची वाढ कशी करावी, तर ते त्यांच्या पुस्तकामधून आपल्याला वाचायला मिळतात. तशी भरपूरशी पुस्तके त्यांची या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. अमंग हिज टायटल्स वर इन्स्पिरेशन अँड आयडियाज. त्यांचे जे शीर्षक आहेत ते प्रेरणादायी आणि आदर्श असे आहेत. ख्राइस्ट द मास्टर स्पीकर. येशू ख्रिस्त, ख्रिस्त म्हणजे येशू ख्रिस्त. मास्टर स्पीकर. हाऊ टू सक्सीड इन लाईफ अँड टेकिंग गॉड इन टू पार्टनरशिप. अशा प्रकारची नावं त्यांच्या पुस्तकांना आहेत. ड्युरिंग द ग्रेट डिप्रेशन ऑफ 1930s, he sent out checks for $1 each, enclosed with a note reading to aid business. 1930च्या दरम्यान जेव्हा आर्थिक मंदी आली होती, लोक डिप्रेशनमध्ये जात होते, तेव्हा ते काय करत होते, एका पाकिटामध्ये $1चा चेक भरत होते आणि त्यामध्ये एक नोट लिहित होते की टू एड बिझनेस करिता, स्वतःचा व्यवसाय सुरुवात करण्याकरिता हा $1. अशा प्रकारे ते लोकांना द्यायचे. इन दिस पोएम क्लेजर काउन्सिल्स रीडर्स टू कीप काम इन द फेस ऑफ मेनी बिग अँड स्मॉल अपसेट्स ऑफ लाईफ. या ठिकाणी या कवितेमध्ये ग्रेनव्हिले क्लेजर आपल्या वाचकांना सांगतात की त्यांनी आयुष्यामध्ये येणाऱ्या लहान मोठ्या उलाढाली किंवा जे संकटाचे प्रसंग आहेत त्यामध्ये आपलं मन शांत ठेवावं. स्टेटिंग दॅट अ ट्रँक्विल टेम्परामेंट इज द मोस्ट पोटेंट वेपन वन कॅन हॅव अगेन्स्ट ॲडव्हर्सिटी. आणि असं म्हणताना ते आपल्याला सांगू इच्छितात की शांत वृत्ती हे सगळ्यात यशस्वी असं शस्त्र आहे जेव्हा केव्हा आपल्यावरती प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा. तर अशा प्रकारचं हे इंट्रोडक्शन कवीचं आणि या कवितेचं आपण बघितलेलं आहे. नाउ वी विल मूव टुवर्ड द टेक्स्ट. In the text, I will read out. When you feel like saying something that you know you will regret, or keenly feel an insult not quite easy to forget. कधी कधी तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला बोलायचं आहे समोरच्याला चुकीच्या शब्दात, चुकीचे नाही म्हणू आपण त्यांना, शिव्या शाप देऊन
त्या शब्दांमध्ये बोलायचं आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की त्या व्यक्तीला खालच्या पातळीवरचं बोलून तुम्हाला त्याचा त्रास सुद्धा होईल. तुम्ही रिग्रेट कराल, तुम्हाला पश्चाताप होईल की आपण असं बोलायला पाहिजे नव्हतं, परंतु रागाच्या भरात आपण बोललो. आणि तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही बोलाल. किंवा तुमच्यावरती अशी एखादी वेळ ओढवेल की तुम्हाला असं वाटेल की आपली खूप बेइज्जती झालेली आहे. यू विल कीनली फील अँड इन्सल्ट. तुम्हाला खूप जास्त त्या ठिकाणी आपली बेइज्जती झाल्यासारखं वाटेल. आणि ती गोष्ट नॉट क्वाईट इझी टू फॉरगेट. आणि ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपण सहजपणे विसरून जाऊ शकत नाही. याचा माणसाला राग येतोच, आपण त्या ठिकाणी चिडतोच, आपल्याला त्याचा त्रास होतोच. दॅट्स द टाईम टू कर्ब रिसेंटमेंट. आणि तीच ती वेळ असते की आपण आपल्या रागावरती अंकुश घालायला हवा. कर्ब म्हणजे अंकुश आणि रिसेंटमेंट म्हणजे राग. CURB कर्ब म्हणजे अंकुश, अंकुश म्हणजे रोखणे आणि रिसेंटमेंट म्हणजे राग. तर त्यावेळी तुम्ही तुमच्या मनाला सांगितलं पाहिजे, हीच ती वेळ ज्या क्षणी आपल्याला शांत राहून काम करायचं आहे. आपण आपल्या रागाला आवर घातला पाहिजे. हीच ती योग्य वेळ आहे. अँड मेंटेन्स अ मेंटल पीस. आणि ती वेळ असते ज्या वेळेस आपण आपलं मानसिक शांतता आपण राखली पाहिजे. फॉर व्हेन युअर माइंड इज ट्रँक्विल ऑल युअर इल थॉट्स सिम्पली सीज. त्याचं एक कारण सांगितलं, आपण असं का बरं केलं पाहिजे. कारण कवी म्हणतो, व्हेन युअर माइंड इज ट्रँक्विल, जेव्हा तुमचं मन शांत असतं, when your mind is peaceful, all the ill thoughts are simply ceased. आपले जे काही वाईट विचार आहेत त्या वाईट विचारांना त्या ठिकाणी त्या शांत मनाने आळा बसतो. Our peaceful mind does not allow our thoughts to be violent. Our thoughts get controlled by our mental peace. And that's why our poet is asking us to keep calm at the moment when you feel insult or when you feel something like to insult someone else or abuse someone else. That is the right moment you should control yourself. And with that control, you will control your thoughts and you will feel peaceful. It is easy to be angry. कवी म्हणतो, इट इज व्हेरी इझी टू बी अँग्री. राग येणं फार सोपी गोष्ट आहे. कोणालाही राग येऊ शकतो. आपल्या मनाविरुद्ध कोणी वागलं तर आपल्याला राग येतो. व्हेन डिफ्रॉडेड ऑर डिफाईड, जेव्हा केव्हा आपला विरोध केला जातो किंवा जेव्हा केव्हा आपल्याला कोणी मना करतं, एखादी गोष्ट करू नको. डिफ्रॉड म्हणजे विरोध करणे, डिफाईड म्हणजे इन्सल्ट करणे. जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटतं की जे आपल्याला कोणी फसवलेलं आहे, फ्रॉड केलेला आहे, आपल्याला कोणीतरी इन्सल्ट केलेली आहे, आपल्याला कोणीतरी विरोध केलेला आहे, तेव्हा राग येणं ही फार साधी गोष्ट आहे, कोणालाही येईल. टू बी पीव्ड अँड डिसअपॉइंटेड, आपण त्या ठिकाणी कसं फील करू, इरिटेटेड ऑर अनॉयड. पीव्ड, PEEVED, पीव्ड म्हणजे चिडचिड होणे. आपल्याला ती गोष्ट त्यांनी राग येणे त्या गोष्टीचा, किंवा आपण त्या गोष्टीनी व्यथित होणे, ही फार साधी गोष्ट आहे. अँड डिसअपॉइंटेड, आपला भ्रमनिराश सुद्धा त्या ठिकाणी होतो. चिडचिड होते आणि आपला भ्रमनिराश सुद्धा होतो. इफ युअर विशेस आर डिनाइड,
जर तुमच्या इच्छा कोणी नाकारल्या तर. बट टू विन अ वर्थवाईल बॅटल ओव्हर सेल्फिशनेस अँड स्पाईट. परंतु तीच ती वेळ असते की तुम्हाला ते जे मूल्यवान असं युद्ध आहे ते तुम्हाला जिंकायचं असते. कशासोबत युद्ध आहे आपलं? सेल्फिशनेस म्हणजे स्वार्थ, आणि स्पाईट म्हणजे हेट्रेड. हेट्रेड म्हणजे राग, दुसऱ्याचा तिरस्कार. तर तिरस्कारासोबत आणि सेल्फिशनेस म्हणजे मतलबीपणासोबत आपलं ते जे युद्ध आहे ते मूल्यवान युद्ध आपल्याला काय करायचं असते? जिंकायचं असते. यू मस्ट लर्न टू कीप स्ट्रिक्ट सायलेन्स दो यू नो यू आर इन द राईट. तुम्हाला त्या ठिकाणी अगदी घट्ट असा शांतता तुम्हाला पाळायची असते. निवड शांतता तुम्हाला पाळायची असते. आणि हे तुम्हाला माहीत असते की तुमचं चुकलेलं नाही, तुमचं बरोबरच आहे. परंतु त्या अवस्थेत सुद्धा तुम्हाला आपले मन शांत ठेवायचं आहे. यू मस्ट लर्न टू कीप स्ट्रिक्ट सायलेन्स दो यू नो यू आर राईट. तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही शांत असायला पाहिजे. सो कीप युअर मेंटल बॅलन्स when be confronted by a foe, be it enemy in ambush or some danger that you know. तुम्ही तुमचं मन, तुमची जी मनाची शांतता आहे, तुमच्या जी बुद्धिमत्तेची शांतता आहे ती तुम्ही त्या ठिकाणी पाडली पाहिजे. केव्हा? जेव्हा तुमच्या समोर तुमचा शत्रू येतो किंवा एका घात लावून बसलेला एखादा आपला शत्रू असो. फो म्हणजे शत्रू, ठीक आहे. कन्फ्रंटेड म्हणजे समोर, आणि एनिमी म्हणजे सुद्धा शत्रू. जेव्हा एखादा शत्रू आपल्या समोर येतो किंवा तो एखाद्या घात लावून बसतो तेव्हा आपण आपलं मन शांत ठेवलं पाहिजे. किंवा अशा एखादी वेळ ज्या ठिकाणी आपल्याला खतरा आहे, आपल्याला धोका आहे, तेव्हा आपण आपलं मन शांत ठेवलं पाहिजे. यू शुड कीप युअर मेंटल बॅलन्स व्हेन यू मीट विथ युअर फो और द एनिमी दॅट कम्स इन फ्रंट ऑफ यू. ॲट दॅट राईट मोमेंट यू शुड कीप युअर मेंटल बॅलन्स. यू शुड नॉट लूज युअर टेम्पर. और at that time when your enemy in ambush, when your hidden enemy or some dangerous situation you came across, at that moment also you should keep calm and keep your mental balance. You should not lose your temper so that you can deal with it very positively. आपल्याला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेऊन त्या गोष्टींसोबत डील करावं लागेल. आपला शत्रू जर समोर आला किंवा तो कुठे लपून बसला असेल किंवा तुम्हाला काही धोका जाणवत असेल त्यावेळेस तुम्ही तुमचं मन शांत ठेवलं पाहिजे. when all around is strife, when all around is strife, when all around is strife, be assured that you have mastered the most vital thing in life. If you poised and tranquil when all around is strife, be assured that you have mastered the most vital thing in life. जर तुम्ही पॉइज्ड म्हणजे स्थिर, स्थितप्रज्ञ. इफ यू आर पॉइज्ड म्हणजे स्थितप्रज्ञ किंवा शांत, अँड ट्रँक्विल जेव्हा तुम्ही स्थिर आणि शांत असाल. वेन ऑल अराउंड इज स्ट्राईफ, तुमच्या आजूबाजूला सगळ्या ठिकाणी भांडण चालू आहे, दंगा चालू आहे, कोलाहल चालू आहे. स्ट्राईफ म्हणजे सगळी गडबड
किंवा भांडण, युद्ध, जर तुमच्या आजूबाजूला जरी भांडण चालू असेल आणि तुम्ही तुमच्या मनाला स्थिर आणि शांत ठेवू शकत असाल, बी अश्युअर्ड, नक्की खात्री बाळगा, दॅट यू हॅव मास्टर्ड द मोस्ट व्हायटल थिंग इन लाईफ. तुम्ही त्यावेळेस खात्री बाळगा की तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जी आवश्यक आहे, मोस्ट व्हायटल म्हणजे अशी गोष्ट जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ती इम्पॉर्टंट गोष्टीवरती तुम्ही शिकला आहात, मास्टरी मिळवलेली आहे. ठीक आहे. तर असा या कवितेचा अर्थ आहे. सो इफ यू स्टील हॅव एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग इट, I have tried my level best to explain this poem. I have drawn some notes for you. I will share the summary and questions afterwards. And if you have any problem regarding this poem, in case of understanding, you can call me or ask me. Okay? Till then, goodbye. Thank you.